खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं तुम्हाला काय वाटते? ते काय आता सांगू शकत नाही आम्ही. आमक्याला देऊन तमक्याला तसं नाही. खासदार म्हणून मंडलिक साहेबांना बऱ्यापैकी पसंती आहे. इकडं आमच्या भागामध्ये मंडलिक साहेबांना प्रायोरिटी मिळेल. 44,000 शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतले गेले. म्हणजे मान गादीला आणि मतदान संजय मंडलिकला असा निर्णय जनतेचाच झालेला आहे. जे मागच्या पंचवार्षिकला संजय मंडलिकांना मतदान केलं तर ह्या वर्षी शाहू महाराजांना मतदान त्यांचा उपकार कुठं तर फेडायला पाहिजे. त्यामुळे शाहू महाराज राहुल गांधी पाहिजे. राहुल गांधी पाहिजे. होय. का बरं? काय म्हणजे मोदीने काय केलं त्याचे? मोदीने बोंबलाय लावलंय शेतकऱ्याला. शेतकऱ्याच्या डबऱ्यात घालतोय. शेतकऱ्याने निर्णय घ्यायचं. घ्यायचं आमच्याकडे द्यायचं आम्हाला. ह्यो निर्णय काँग्रेस सरकारमध्ये कधीच झाला नाही. ह्यो मोदी सरकारनं निर्णय घेतला. आता कोल्हापूर जिल्ह्यात म्हटलं तर काँग्रेस. का बरं काँग्रेस पहिल्यापासून चाललं. बालेकिल्ला होता असं नाही, आता बालेकिल्ला राहिलेला नाही. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स. केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. दर्शक नमस्कार. करवीर तालुक्यातील कसबा बीड या गावामध्ये आता आपण आहे. या गावातील आता इथं चौकात बसलेले हे लोक आणि आपण या लोकांच्या सोबत आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून आता संवाद साधणार आहे. तसं बघायला गेलं तर आगामी लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेले आपले हे संवाद आणि आता काय लोकांच्या मनामध्ये आहे, कौल काय आहे हे आता जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार. नाव कसं आपलं? मी अण्णा चौगले. आमचं मारोळ गाव आहे. काय वातावरण इकडे आता खासदार म्हणून पुढचा कोण निवडून द्यायचा? खासदार म्हणून मंडलिक साहेबांना बऱ्यापैकी पसंती आहे इकडं. आणि मोदीजींच्या कामावर म्हणजे देशाची प्रगती जी चालू आहे, लोक सर्वसामान्य शेतकऱ्यांना वगैरे जे पैसे मिळतात खात्यावरती, किंवा राम मंदिरचा मुद्दा असेल, 370 असेल, तर अशा बऱ्याच मुद्द्यावर देशाची प्रगती चालू आहे. त्यामुळं आमच्या भागामध्ये मंडलिक साहेबांना प्रायोरिटी मिळेल. काय वाटतंय? मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश चांगला चाललाय असं म्हणतात. तुमचं काय मत आहे? मोदीने बोंबलाय लावलंय शेतकऱ्याला. काय शेतकऱ्याचं कल्याण केलं नाही. दराची वाट लावली, लागवड मागवली, काय केलं नाही. खताचं दर भरमसाठ केलं आणि उसाला दर 4,000 देतो, 1 रुपया वाढवला नाही. 200 राजू शेट्टीची फसवणूक केली. काय मोदीने केलंय? औंधा काय 400 पार होणार नाही. आता कुठलं वेल देतच नाही. शेतकऱ्या फसवतच आल्यात सगळ्यांनी. शेतकरी काय म्हणतात तशी अवस्था झाली शेतकऱ्याची. शेतकऱ्याला कोणी विचारत नाही, धन्य नाही त्याला. तुम्हाला काय वाटतंय? शाहू महाराज. शाहू महाराज. का बरं शाहू महाराज? शाहू महाराजांनी म्हणजे त्यांच्या घराण्याने जे आम्हाला पाणी दिले कोल्हापूर जिल्ह्याला, त्यांचा उपकार कुठं तर फेडायला पाहिजे. त्यामुळे शाहू महाराज 100% शाहू महाराज. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? रघुनाथ कवडिक. काय वातावरण? आम्ही तरी मंडलिक साहेबांना मानतो. का मानतो तर मंडलिक साहेबांचं काम आहे. गैडी बहुद्याचं पाणी त्यांनी पण दिले. आम्ही गादीला जर मान ठेवायचं म्हटलं तर मागल्या वेळी हिला लोकसभेला आपल्या हेल्थनी निवडून घेतलेलं त्यांनी. आणि मंडलिक साहेबांचा लोकसंपर्क जरा बऱ्यापैकी चांगला आहे. आणि गैबी पाण्याचं जोडणं पण हिंद लावलेलीच आहे. म्हणजे संजय सदाशिव मंडलिक साहेबांनी केलेला आहे. मग त्यामुळे पाण्याचा इथं प्रश्न काही येतच काय होईल या भागामध्ये वाटतंय? करवीर म्हटल्यावरती असं म्हणतात की काँग्रेसचा हा बालेकिल्ला नाही. बालेकिल्ला होता असं नाही, आता बालेकिल्ला राहिलेला नाही. माझ्या मते तरी आता संजय मंडलिक शेट 100% येईल असं माझा. संजय मंडलिक साहेबांनी पक्षांतर केलं असा मुद्दा येतोय. तर बऱ्याच ठिकाणी आता संभाजीराजे भाजपमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवर गेलेले होते. काय त्यांनी देखील आता त्यांच्या वडिलांनी देखील पक्षांतर केलेलं आहे. आणि मंडलिक साहेबांचा संपर्क पुराच्या वेळी आता पलीकडल्या बाजूला महे असेल तिथं आम्ही मदत पुरवली, किंवा इथं देखील आम्ही आलेलो पुराच्या वेळी, किंवा इतर वेळी कोण मयत झाले तर परवा देखील आम्ही येऊन गेलो इथून. तर खासदारकी करत असताना 1200 गावांचा लोकसंपर्क करत असताना वेळेची मर्यादा किंवा टाईम पिरियड पण आपल्याला मान्य करावं लागेल. की बाबा ग्रामपंचायत सदस्य आहे आणि इकडे येत नाही संपर्क. नाही, येतात, 100% येतात. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत, फोटो आहेत. शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड काळात आम्ही फिरलेलो, मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो. काय मामा मी बोलू द्या, मग तुम्ही बोला की, तुम्ही नंतर बोला की. तर बऱ्यापैकी लोकसंपर्क आहे त्यांचा. 1200 गावांचा लोकसभा मतदारसंघ असल्यामुळं थोडंसं मर्यादा पडतात. कोण आता खासदार म्हणून कुणाला निवडून द्यायचं? तुम्हाला काय वाटते? आमच्या म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला विचारायला. नाही, आम्हाला विचारायला मान्य आहे. तुम्हाला काय वाटते? आता तुम्ही जवळजवळ एक 50 गावं केली असतील कवर. सर्व तुम्हाला कल काय वाटतोय? सांग. अहो, मी 50 गावं तुम्ही फिरून आलाय म्हणून मी तुम्हाला विचारतोय, सर्वसाधारण कल काय वाटतोय?
कल आम्ही जर काय सांगायचं आम्ही निपक्ष अहो निपक्षपणे तुम्ही आम्हाला सांगा हो बाबा ह्यो हाय आम्ही तुम्हाला कुठे पक्षपाती करा म्हणून तुम्ही सांगा तुमचं काय वाटतं? थोडक्यात म्हणजे शाहू महाराजच. शाहू महाराज बर. हो नमस्कार, काय वाटते? मान गादीला आणि मतदान संजय मंडलिकला असा निर्णय जनतेचाच झालेला आहे. मोदी साहेबांनी जे 10 वर्षात काम केलेलं आहे. साहेबांनी कामच केलेलं नाही. मोदी साहेब हे शेतकऱ्यांचं सरकारच नाही अशी लोक शेतकऱ्यांना तुम्ही हे ज्यावेळी साखरेचा दर ठरवत असताना मोदी साहेबांनी कायमस्वरूपी 31 रुपये दर कारखान्याला ठरवला आणि तिथनं पुढे 31 खाली विकायचा नाही असा निर्णय झाला. ह्यो निर्णय काँग्रेसच्या सरकारमध्ये कधीच झाला नाही. ह्यो मोदी सरकारनं निर्णय घेतला. आणि मंडलिक साहेबांना मतदान काय द्यायचं हे तुम्हाला मी सांगतो. राजे शाहू महाराजांनी आपल्या जिल्ह्यावर फार उपकार मोठा आहेत. ते 50-60 वर्षात ज्यावेळी काळमवाडी धरण झालं, काळमवाडी धरणानंतर 1991-92ला त्यावेळी नद्या कोरड्या होत्या त्यावेळी पाणी कमी पडायला. मग ज्यावेळी काळमवाडी धरणातनं निर्णय सदाशिवराव मंडलिकने घेतला, डावे आणि उजवे कालवे 9 TMC पाणी कोल्हापूर जिल्ह्याला आणलं आणि त्याचं खरं श्रेय सदाशिवराव मंडलिकच आहेत. आणि कागलकरांनी विरोध केलेला असताना, कागलकरांचा विरोध असताना ते सदाशिवराव मंडलिकनेच काम केलेलं आहे. त्यामुळे पाणी हे नद्या तुडून भरलेले आहेत. म्हणून संजय मंडलिकला मतदान होणार आणि संजय मंडलिक निवडून येणार. शाहू महाराज. नाव कसं? चंद्रकांत सूर्यवंशी. शाहू महाराज. का शाहू महाराज? शाहू शाहू महाराजच पाहिजे, गादीला शाहू महाराजच पाहिजे. का त्यांना निवडून का निवडून द्यायचं? का निवडून म्हणजे त्यांची त्यात जाऊ दे 1 वर्ष, आता 5 वर्ष जाऊन दे. किती त्यांचं झालं की 5 वर्ष, आता तिने आता सत्ता सगळी भोगली, आता त्यांचं झालं काम, आता हे जाऊन दे की 5 वर्ष. म्हणून शाहू महाराज. भीमराव कांबळे. शाहू महाराज. शाहू काय सांगा? शाहू महाराज. शाहू महाराज निवडून द्यायचं. का निवडून द्यायचं शाहू महाराज? गादीला मान देणार. गादीला मान म्हणून महाराजांना. वंचितचं वर्ण आम्हाला आदेश वंचितनं आता पाठिंबा दिलेला आहे. हा त्यामुळे शाहू महाराज. प्रकाश आंबेडकरनं आम्हाला हे दिलेलं आदेश दिलेला, त्यामुळे शाहू महाराजांनी निवडले. त्यामुळे शाहू महाराजांना निवडले. बोला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं? संतोष वरुटे. परवा आम्ही म्हणजे मागच्या 5 वर्षिकला संजय मंडलिकांना मतदान केलं तर ह्या वर्षी शाहू महाराजांना मतदान करणार आहे. कारण का शेतकऱ्यांच्या खतावरती परवा परभणीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी GST 18% बसते, त्यामध्ये शेतकऱ्यांना 6,000 रुपये द्यायला त्यांना बरोबर आहे. त्यांचं 6,000 रुपये द्यायला त्यांना अडचण नाही. 12,000 रुपये त्यांच्या खिशातच राहतात. त्यामुळे आम्ही शाहू महाराजांना ह्यावेळी मतदान करायचं असं ठरवलेलं आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यात म्हटलं तर काँग्रेस. का बरं काँग्रेस? काँग्रेस पहिल्यापासून चाललंय, एकही टोका चालू आहे. आता म्हणतात इकडे सगळं BJP वगैरे ते केंद्रात सरकार पाहिजे. केंद्र पाहिजे म्हणजे आता मतदान होईल त्याच्या बेतावर राहणार. काय होईल या करवीर तालुक्यात? तर तालुक्यात शाहू महाराज बसणार. शाहू महाराज बसणार. लोकसभेची निवडणूक लागली आहे. आता काँग्रेस पाहिजे काय भाजप पाहिजे? मोदी पाहिजे काय राहुल गांधी पाहिजे? राहुल गांधी पाहिजे. राहुल गांधी पाहिजे. होय. का बरं? का म्हणजे मोदीनं काय केलं त्याचे? राहुल गांधीच पाहिजे. काँग्रेस यायला पाहिजे म्हणजे जरा सुरळीत चालेल. काय सुरळीत चाललं असं? काय BJPनं केलं असं म्हणतो? BJP केलं म्हणजे काय केलं दिसत नाही तुम्हाला? काय केले? सगळी महागाई वाढवून ठेवली. हे म्हणतात शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांसाठी निर्णय चांगले घेते. शेतकऱ्याच्या डबऱ्यात घालतोय. शेतकऱ्यांनी निर्णय घेतो. घ्यायचं आमच्याकडनं, द्यायचं आम्हाला. काय करणार? असं पदार्थ कोण देतोय का? घेणार आमच्याकडंच आणि आम्हालाच देणार. मग त्याचं काय आहे? 6,000 रुपये अकाउंटला येते शेतकऱ्याच्या आता सगळ्यांना. आता या काल बरं दिल्या 6,000. इथनं मग 2,000 देता 3 महिन्यानं, 4 महिन्यानं 2,000. आता हे आता काल बरं 6,000 दिल्यात, त्याच्या आधी 5,000 दिले. मग असं आहे होते. कसं आहे माहिती आहे का? आमचंच घ्यायचं ना आम्हाला. ही महागाई कुणी कमी करायची ही पाहिजे का नको? आमदार कुणाला निवडून द्यायचं? आमदार कुणाला निवडून द्यायचं? ते ज्या वक्ताला मग शिक्का मारायला जाता ना त्या वक्ताला विचार करून जेवतो शिक्का मारणार. होय. ते काय आताच सांगू शकत नाही आम्ही अमक्याला द्यावं तमक्याला, तसं नाही. ज्या वक्ताला शिक्का मारायचा आहे का नाही त्या वक्ताला ते विचार करून शिक्का मारणार. कुणाला द्यायचं त्यावेळेला ठरणार. तर आपण कसबा बीड या गावामध्ये आहे.
या गावातील लोकांच्या सोबत आता आपण बातचीत केलेली आहे आगामी लोकसभा निवडणूक आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण लोकांशी साधलेला संवाद. खरं बघायला गेलं तर आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या माध्यमातून लोकांची काय मतं आहेत, येणारं जी काही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये शाहू महाराज की संजय मंडलिक या पद्धतीनं मांडलेली ही प्रत्येकाने इथं बघायला गेलं तर ती मतं आहेत. KK न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासोबत मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.